नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज 3 सप्टेंबर रोजी म्हैसूर जिल्ह्याचा दौरा केला आणि प्रथम चामुंडी टेकडीवर थेट अंबांचे दर्शन घेतले. चामुंडेश्वरी येथे मतदारसंघ विकास प्राधिकरणाची पहिली बैठक घेतली. या बैठकीत टेकडीच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की चामुंडी बेटामध्ये धूम्रपान, मद्यपान आणि गुटखा खाण्यास मनाई आहे. शिवाय देवीच्या दर्शनादरम्यान मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील खासगी जागेवरील भाजी मार्केट बंद करून सरकारी जागेमध्ये स्थलांतर करा या मागणीसाठी राज्य व हरित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील राणी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. पिकांचे नुकसान, पीक विमा भरपाई वाटपात दिरंगाई आणि संकेश्वर शहरातील खासगी जागेतील भाजी मार्केट बंद करून सरकारी जागेमध्ये स्थलांतर करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बेकिनकेरे गावासाठी सोडण्यात आलेली स्वतंत्र बस सेवा काही दिवसातच बंद झाल्यानं विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी रास्ता रोको करून आंदोलन छेडले. उचगाव कोवाड मार्गावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानं वाहनधारकांची गैरसोय झाली. जवळजवळ 2 तास आंदोलन छेडून विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. गावाला स्वतंत्र बस नसल्यानं अतिवाढ बसवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होऊ लागलेत. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करून आंदोलन छेडले. हुलबत्ते कॉलनीमध्ये जमीन संपादित केल्याप्रकरणी भरपाई न दिल्याने जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ताधारकाला 75 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र महापालिकेकडून जमीन मालकाला भरपाई देण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या जमीन मालकाने चक्क महापालिका उपायुक्तांच्या गाडीला नोटीस चिकटवली. तातडीने महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा येथील वस्तू जप्त करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वर्ष उलटले तरी अद्याप बसवण्यात आले नाहीत. अनेक वेळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी दलित ध्वनी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. शिवाय खासबाग बसवेश्वर सर्कल ते नाथपै सर्कल दरम्यान उभारण्यात आलेल्या गाड्याचे रिपेरी करून उतरण करावे अशी मागणी निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यावेळी SB माने, राजीव कालेनट्टी, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुक्यातील मेरडा येथील रहिवासी संतोष परशुराम मादार वय 46 यांचे रात्री अपघाती दुःखद निधन झाले. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी संतोष मादार हे आपल्या दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असताना नंदगड नागरगाडी मार्गावर हलशी गावापासून काही किलोमीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर बेळगाव येथील KLE रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले. पाण्याचा निचरा होण्यासाठी आणलेल्या पाईप घालाव्यात या मागणीसाठी भिवशी येथे जीवन शिंदे यांनी उपोषण चालू केले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मंगळवारी हे उपोषण मागे घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांशी चर्चा करून 20 दिवसात नियोजित ठिकाणी नव्या पाईप घालण्याचे लेखी आश्वासन घेण्यात आले. यानंतर जीवन शिंदे यांनी उपोषण मागे घेतले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता भंडारकर, निपाणी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी, ग्रामपंचायत अध्यक्ष पोपट पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव येथील उपसंचालक कार्यालयास भेट देण्यास गेले असता सदर कार्यालयाच्या खोल्यांची दुरावस्था झाली होती.
सदर कार्यालयांच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मला निवेदन दिले होते. शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आपण वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना अंदाजपत्र काढण्यास सांगितलं असून इमारतीच्या दुरुस्तीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी आणि विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले. ते एकसंबा येथे पत्रकारांशी बोलत होते. भुयारी गटार योजनेच्या कारणापोटी गत 10 वर्षांपासून संकेश्वर शहरातील संपर्क रस्ते पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यंदा पावसाने महिनाभर झोडपून काढल्यानं रस्त्यांच्या दुरावस्थेत भरच पडली. परिणामी गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच होणार असल्यानं शहरवासियांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान युजेडी योजना रखडल्यानं शहरातील रस्त्यांची पुनर्बांधणी थांबली आहे. याचा फटका वाहनधारकांना बसतोय. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. रायबाग तालुक्यात गणेशोत्सव डीजे मुक्त व शांततेत साजरा करावा. श्रींचे आगमन आणि विसर्जनादरम्यान मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक BS मंटूर यांनी केलं. रायबाग येथे शांतता बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. गणेश चतुर्थी अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपली आहे. येथील कुंभार मूर्तिकार अत्यंत उत्कृष्ट मूर्ती बनवत असल्याने कणगले परिसरासह समीप असलेल्या निपाणी, चिकोडी तालुक्यातील गावातून मागणी वाढली आहे. यामुळे मूर्तिकारांची धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तीच्या दरामध्ये साधारणतः 25 ते 30% वाढ झाली आहे. गणेशोत्सव व ईद ए मिलाद सर्वांनी मिळून शांततेमध्ये साजरा करण्यात यावा, असे आवाहन अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांनी कुडची पोलीस स्थानकात आयोजित केलेल्या शांतता बैठकीमध्ये केलं आहे. पोलीस स्थानकाच्या आवारात शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिले दीड वर्ष झाले थकीत असून सदर बिले तात्काळ अदा केली नाही तर येत्या महिन्याभरात आम्ही सर्व कंत्राटदार संपावर जाण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना आणि महानगरपालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी दिली. बेळगाव महानगरपालिका आवारात आज मंगळवारी सकाळी पद्मनावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी चेतावणी दिली. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघतर्फे दिनांक 20 ते 26 सप्टेंबर हे 7 दिवस भगवद्गीता अभ्यास वर्ग मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून सुरू करण्यात येत आहे. इस्कॉनच्या श्री राधा गोकुळानंद मंदिर, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत होणार आहे. सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्त्व, भगवान कोण आहेत, मी कोण आहे, आत्मा काय आहे, पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता, याचबरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते, सर्वोत्तम योग कोणता आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय, या विषयावर मार्गदर्शन केलं जाणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.